मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे आणि आजचा मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या क्लीन चिटच्या मालिकेचा 500 रुपयात 40 एकर जमीन हडप करण्याचा घाट घातला गेला। पण आता मुठे समितीचा चौकशी अहवाल आला, त्यात पार्थ अजित पवार यांच्या नावातला प सुद्धा नाहीये। म्हणूनच बडे मुद्देच्या माध्यमातून आज आपण चर्चेला मुद्दा घेऊन आलोय। मुद्दा आहे कोरेगाव जमीन प्रकरणात पार्थ पवार यांना अभय दिलं जातंय का? आणि या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असतील। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत असतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राज राजापूरकर आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीचा जमीन घोटाळा चव्हाट्यावर आला। त्या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या मुठे समितीच्या अहवालातील काही निरीक्षणं आणि नोंदी या सगळ्या पानांवरती आहेत। काळी झालेली ही कागदं ओरडून ओरडून सांगतायत पुण्यातल्या 40 एकर सरकारी जमीन फक्त 500 रुपयात हडपण्याचा डाव होता। विक्रेता खरेदीदाराकडून शासनाची फसवणूक झाली। नोंदणी अधिकाऱ्याकडून पडताळणी न करता नोंदणी केली गेली। जमिनीची 7% दर जी 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी होती ना, ती 500 रुपये भरली गेली। आवश्यक कागदपत्र जोडलेले नाहीत। ई म्युटेशन मध्ये संपूर्ण जमीन जंगम मालमत्ता दाखवून नोंदणी झाल्याचं निरीक्षण सुद्धा या पानांमध्ये नोंदवलं गेलंय। जे घडलंय ते अतिशय चुकीचं आहे, हेतू पुरस्सर घडलंय आणि त्यातून दिशाभूल आणि फसवणूक झाल्याचा निष्कर्ष ही समिती काढते। यात मीडिया कंपनीत 1% भागीदार असलेला दिग्विजय पाटील आरोपी आहे, पण 99% भागीदारी असलेला पार्थ पवारांचं नाव कुठेच नाहीये। नाव सोडा, पार्थ पवारांचा प सुद्धा नाहीये। म्हणूनच एक प्रकारे पार्थ पवारांना क्लीन चिट मानली जाते। घोटाळा बाहेर आला, माध्यमांची ब्रेकिंग न्यूज झाली, डिबेट शो झाल्या, चर्चा जडल्या, कागदपत्र टीव्हीच्या स्क्रीनवरती ओरडून सांगू लागली 500 रुपयात सरकारी जमीन हडप करण्याचा कसा डाव होता। महाराष्ट्रात खळबळ उडाली, कारवाईचा आव आणला, व्यवहार रद्द करू आणि मुद्देमाल परत करू असं सांगितलं गेलं। चौकशी समिती बसवली, पण त्यात पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीने संगनमत करून घोटाळा केला। हे धडधडीत दिसतंय, सांगितलं जातंय, निष्कर्ष आहे। पण सरकारला फसवलं गेलंय। हे सगळं असून सुद्धा समितीच्या अहवालात पार्थ पवारांचा पग का नाही? खरं तर महाराष्ट्राला आता या सगळ्याची सवय झाली आहे। गाडीवर पुरावे असून अजित पवारांना क्लीन चिट मिळते। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ जेलमध्ये गेले, क्लीन चिट घेऊन मंत्री झाले। कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमाडींना क्लीन चिट मिळाली। हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप झाले, पुन्हा मंत्री झाले। चौकशीच्या फेऱ्यातले वायकर खासदार झाले। ही यादी इतकी मोठी आहे की कार्यक्रम त्याच्यातच संपून गेला। पण या सगळ्या क्लीन चिट आपल्याला काय सांगताय? एकच सांगताय, सत्ता, पॉवर, पैसा सगळा असेल तर सगळे क्लीन। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत। आपल्यासोबत या चर्चेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राज राजापूरकर आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत आणि थोड्याच वेळात माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सुद्धा या चर्चेत सहभागी होतील। मी सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो आणि चर्चेची सुरुवात मला अंजलीताई तुमच्यापासून करायची आहे। ती याच्यासाठी की तुम्ही आज म्हणालात या अहवालाच्या नंतर एक प्रकारे अजित पवार यांना राजीनामा द्यावाच लागेल। जर त्या अहवालामध्ये पार्थ अजित पवार यांच्याबद्दल प सुद्धा नाहीये, मग अजित पवार राजीनामा कसे देतील? मग त्यांचा सहभाग आणि काय हे कसं प्रूव्ह करायचं? आता विलास, ही अतिशय सिरियस डिबेट आहे, म्हणून मला विनंती आहे की मी बोलत असताना राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे मला जरा पण ते मध्ये बोललेले बिलकुल चालणार नाही। ते मी त्यांना जेव्हा बोलेन, मी सगळ्यांना विनंती करतो की जेव्हा मी बोलायला सांगेन तेव्हा सगळ्यांनी बोलावं आणि वैयक्तिकरित्या कोणी कोणावरती हल्ला करू नये, कारण महाराष्ट्र बघतोय, आपली ती गरिमा प्रत्येकाने सांभाळली पाहिजे। करेक्ट।
तर मी फक्त 15च मिनिटं या डिबेटवर आहे. त्यामुळे मला जेवढे मुद्दे मांडायचे आहेत, हां. प्लीज मांडून घेऊ देत. मग प्लीज, यांना प्लीज. जे गोंधळ घालायचं घालू देत. तर आत्ताच्या घटकेला पहिलं हे डॉक्युमेंट मला तुम्हाला दाखवायचंय. हं. हे डॉक्युमेंट कसलं आहे, की पहिली तर ॲप्लिकेशन केलं होतं ॲडज्युडिकेशनसाठी. तर लोकांना हे मुद्दे काय आहेत ते कळू देत, हां. की आपल्याला समजा एखादा छोटा व्यवहार करायचा असेल, तर हं. त्या छोट्या व्यवहारासाठी आपण रजिस्ट्रारकडे जाऊन ते हां. आपल्याला स्टॅम्प ड्युटी लिहून देतात, ती आपण भरली, की व्यवहार होऊ शकतो. हं. पण जर व्यवहार मोठा असेल, तर त्याच्यासाठी अधिकाऱ्यांकडे आपल्याला ॲडज्युडिकेशनसाठी अप्लाय करावं लागतं. हे अप्लाय केल्यानंतर त्याची जी स्टॅम्प ड्युटी आहे, ती कॅल्क्युलेट केली जाते हां. आणि त्यानंतर स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. हं. आत्ताच्या घटकेला हे डॉक्युमेंट सरळ-सरळ दाखवतंय, की 10/5ला हं. म्हणजे हे डॉक्युमेंट आता जे सेल डीड आहे ते रजिस्टर होण्याच्या काही कालावधी आधी एक ॲप्लिकेशन झालं होतं ॲडज्युडिकेशनचं. हां. ते कोणी केलं होतं? तर अमेडिया एंटरप्राइजेस एल-एल-पीनी केलं होतं. हं. आणि त्याच्यात त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते अमेडियाच्या नावाने आहे. पैसे जे आहेत ते अमेडियाच्या नावाने भरले गेले आणि हे सगळं जर अमेडियाने केलं तर त्याच्यात एक ड्राफ्ट सेल डीड सुद्धा अटॅच्ड आहे. हं. आणि त्यानंतर ह्या ऑफिसरनी उत्तर सुद्धा अमेडिया एल-एल-पीला, अमेडिया एंटरप्राइजेस एल-एल-पीला लिहिलं होतं. हं. याचा अर्थ त्या सेल डीडमध्ये असं लिहिलंय, की शीतल तेजवानी आणि 272 विरुद्ध म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ते वेंडर म्हणतात आणि वेंडी म्हणतात. तर हां. त्याच्यातले वेंडी जे होते, ते अमेडिया एंटरप्राइजेस एल-एल-पी हे होते, हं. असं हे डॉक्युमेंट दाखवतंय. मी म्हणत नाहीये. हं. आता याचा अर्थ देणारे आणि घेणारे हे देखील इथे याच्यात लिहिलेलं आहे, की देणारे आणि घेणारे जे आहेत, ते अमेडिया एंटरप्राइजेस एल-एल-पी आहे. हं. त्याच्यात घेणारे दिग्विजय पाटील नाहीत. हं. तर अमेडिया एंटरप्राइजेस एल-एल-पी असताना हां. हा गुन्हा जो आहे, तो घेणाऱ्यावर म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस एल-एल-पीवर व्हायला हवा होता. हां. आता ह्याच्यात दुसरा मुद्दा, की एल-एल-पी म्हणजे काय? तर एक साधी कंपनी जर बनवली, तर हं. त्याला प्रायव्हेट लिमिटेड म्हटलं जातं. पण जर एल-एल-पी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी बनवली, हं. तर त्यांची लायबिलिटी ही जनरली लिमिटेड असते. म्हणजे त्यांना फक्त तेवढ्या व्यवहारापुरतं म्हणजे आत्ताच्या घटकेला जर आपण त्याचं पार्टनर्स कॉन्ट्रिब्युशन म्हटलं, तर ते फक्त ₹1,00,000 होते. हं. आता याच्यात पार्थ पवारांची जी लायबिलिटी आहे, ती 99% म्हणजे 99,000 त्या 1,00,000 आहे. म्हणजे 99% ही जी लायबिलिटी आहे, ती पार्थ पवारांची आहे हो. आणि 1% लायबिलिटी ही फक्त दिग्विजय पाटलांची आहे. आता त्याच्यात एप्रिल महिन्यात एक रेझोल्यूशन पास होतं 22 एप्रिलला आणि हं. त्या 22 एप्रिलच्या रेझोल्यूशनप्रमाणे अग्रीमेंट करणं, सह्या करणं आणि डी-आय-सीकडे पत्रव्यवहार करण्याचे अधिकार हे दिग्विजय पाटलांना दिले गेले. हं. म्हणजे त्या 1% पाटलांना सायनिंगचे अधिकार त्या रेझोल्यूशनमुळे आले. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की एल-एल-पीचे मी कायदे वाचले. हां. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट हं. 2008 असं सरळ-सरळ म्हणते, की कुठलंही फ्रॉड झालं आणि त्याची कल्पना जर कंपनीला असेल, तर फ्रॉडची लायबिलिटी इज अनलिमिटेड. हे डॉक्युमेंट जर तुम्हाला हवे असतील, बरं. ते देखील मी पाठवून देते. याचा अर्थ पार्थ पवारांचं नावपेक्षा पहिलं तर नाव अमेडिया एंटरप्राइजेसचं यायला पाहिजे होतं. त्यातनं 99% जे भागीदार आहेत आणि ज्याच्यात 99% ची लायबिलिटी हं. ज्यांच्यावर आहे, ते पार्थ पवारांचं नाव येणं गरजेचं होतं आणि 1% ची लायबिलिटी ही दिग्विजय पाटलांची आहे, त्यांच्यावर पण येणं गरजेचं होतं. हां. आत्ताच्या घटकेला कसं आहे, की छोट्या अधिकाऱ्याला चढवून द्या सोळीवर. ते एखाद्या छोट्या माणसाला, की ज्याला पुढे-मागे कोण नसेल, हं. त्याला चढवून द्या सोळीवर. हे केलं जातंय. त्याच्यामुळे जो न्याय आहे तो होताना दिसत नाही. आता दुसरा मुद्दा, हं. की हे जे कलेक्टर, पुण्याचे जे कलेक्टर आहेत आणि हे जे मी राजीनाम्याची मागणी करते, ती त्यांची फायनान्स मिनिस्टर म्हणून नाही करत आहे. हं. उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं मी मागतेय. ती हां. का मागतेय? कारण हा सगळा व्यवहार पुण्यात झालाय. सगळे तपास अधिकारी पुण्याचे आहेत आणि पुण्याचे अधिकारी पुण्याच्या पालकमंत्र्याच्या पोराची चौकशी कधीही निष्पक्षपणे करू शकत नाहीत. हं. म्हणून त्यांनी पालकमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे.
कारण जर फायनान्स मिनिस्टर ते असतील तर फायनान्स मिनिस्टरला रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे इतर ठिकाणी ढवळाढवळ करता येत नाही, हा कायदा म्हणतो. हो. आताच्या घटकेला मला कलेक्टरांवर आक्षेप खूप स्ट्रॉंग आहे. कारण आता बोटॅनिकल गार्डन 2 पेपर आहेत आणि ते अतिशय महत्वाचे आहेत. हम्म, तर पहिला पेपर हा आहे ज्याच्यात बोटॅनिकल गार्डननी पत्र लिहिलं होतं कलेक्टरांना. ते कधी लिहिलं होतं? हा. 16 जूनला. आणि त्याच्यात एक भाग मी तुम्हाला वाचून दाखवते. फर्दर मोर, on 16 June 2025, a group of individuals arrived at Mundma Botanical Gardens, which stands on a leased land, and demanded that the premises be vacated immediately. हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मी पोलिसांकडनं मागणी केली की ह्याच्यावर त्यांनी काही कंप्लेंट केली आहे किंवा कुठली कंप्लेंट रजिस्टर झाली आहे तर ते मला आरटीआय खाली देण्यात यावं. त्याचं मला जे उत्तर मिळालंय सगळ्यात शॉकिंग हे आहे. हा. याच्यात दिलंय की त्यांचे कोण वकील आहेत, ऍडव्होकेट तृप्ती ठाकूर. या ऍडव्होकेट तृप्ती ठाकूरनी काय केलं की पहिलं तर त्या एक सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस नावाच्या काही सिक्युरिटीच्या लोकांना चार म्हणे असे माणसं होती जी त्या घेऊन गेल्या आणि आम्हाला ही जागा खाली करून द्या अशी त्यांनी मागणी केली. आणि तिथे जो तमाशा झाला त्यानंतर या तृप्ती ठाकूरनी फोन करून कलेक्टरांना सांगितलं की तुम्ही, कलेक्टरांना नाही पोलिसांना सांगितलं की तात्काळ तुम्ही आम्हाला मदत पाठवा ही खाली करून घेण्यासाठी. मी थोडक्यात सांगतो ताई, थोडक्यात सांगतो. जमीन सरकारची, ती घेतोय तिसराच. सरकारची जमीन हडपण्याच्यासाठी सरकारी यंत्रणा पुन्हा वापरण्यात आली आणि सरकारी यंत्रणेच्याच आधिपत्याखाली सरकारची जमीन बाकायदा त्यांना देण्याचा हा एक प्रकारचा घोटाळा झाला, बरोबर. आणि त्याला सिक्युरिटी सुद्धा पुन्हा ती म्हणजे नुसतं हे कागदावर झालेलं नाहीये, हे काय कागदावर रफादफा नाहीये, प्रत्यक्ष जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. ताब्यात आहे का? तुम्हाला तर जाऊ दिलं नाही काल तिथं. एकच गोष्ट मला मुद्दाम म्हणायची आहे की हे फक्त एक आम्हाला माहित नव्हतं, चुकून झालं, सेल डीड झालं असं नाहीये. तिथे हे सेल डीड झाल्यानंतर तब्बल 1.25 महिन्यांनी तिथे जाऊन ताबा बळजबरीने घेण्याचा प्रयत्न झाला. हे इतकं गंभीर आहे की म्हणून मी म्हटलं की अजित पवारांना आता राजीनामा देणं भाग आहे आणि पार्थ पवारचं नाव येणं त्याच्यात भाग आहे. आणि माझा सगळ्यात महत्वाचा सवाल विलास, मी एकच शेवटचा मुद्दा मांडते आणि मला जावं लागेल की कलेक्टर यांना 16 तारखेला मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं लेटर येतं की अर्जंट इंटरव्हेन्शन करा. तर कस्टोडियन ज्या आपल्या सगळ्या जमिनींची ज्यांना काळजी असायला हवी असे कलेक्टर 16 तारखेपासून 16 जून पासून तब्बल नोव्हेंबर पर्यंत कुठलीही कारवाई करत नाही. कारण आता मी सगळे डॉक्युमेंट्स जे मागवले होते अंडर आरटीआय त्याची आत्ताच काही वेळापूर्वी मला मेल आली आहे. एकही डॉक्युमेंट नाहीये की त्याच्यावर कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टिगेशन झाली. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे जर कलेक्टरना माहिती होतं तर सरकारची जमीन लाटली जाते हे त्यांनी तिथल्या पालकमंत्र्यांच्या कानावर जून महिन्यात घातलं होतं की नाही ह्याचा मोठा खुलासा कलेक्टरांना करावा लागेल. दुसरं म्हणजे ही घशात घातली जात असताना तुम्ही काय करत होतात हा पण सवाल आहे ना. म्हणजे तुम्ही सुद्धा भागीदार आहेत ना ह्या सगळ्यामधला, असा त्याचा अर्थ निघतो की नाही. पण तुम्ही पालकमंत्र्यांना याची कल्पना दिली होती की नाही याचा सुद्धा खुलासा त्यांनी केला पाहिजे. एवढी 40 एकर जमीन सरकारची काही खाऊ नाहीये, 1800 कोटीची, आणि ती जर त्यांनी दिली असा व्यवहार होत असेल त्याची कल्पना त्यांना असेल आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं नाही, हे शक्य नाही. ठीक आहे, मी सूरज चव्हाण यांच्याकडे जाणार आहे पण त्याच्या आधी मला जायचंय अवधूत वाघ यांच्याकडे. त्याचं कारण असं आहे, येतो सूरजजी, येतो तुमच्याकडे, सगळ्या प्रश्नांची 1 to 1 उत्तरं घेणार आहे. अवधूतजी, प्रश्न हा आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा ह्या एका वाक्याने तुम्हाला सत्तेत पोहोचवलंय. कारण लोकांना वीट आला होता ह्या भ्रष्टाचाराचा आणि ह्या सगळ्याचा. आज या राज्यामध्ये आता सांगितलं त्याप्रमाणे, आणि हा अहवाल सांगतो मी, सगळं तुम्ही पण वाचला असेल, हा अहवाल काय सांगतो माहिती आहे का? सरकारची जमीन खाण्याची पूर्ण परिस्थिती झाली होती, सगळं झालं होतं, खाल्ली होती, आणि आज क्लीन चिट.
आम्ही किती क्लीन चिट पचवायच्या महाराष्ट्राने? अवधूतजी. नमस्कार विलासजी. हम्म. सर्वप्रथम ह्या संपूर्ण व्यवहारामध्ये आपल्याला दोन भाग करावे लागतील. एक म्हणजे पॉलिटिकल आणि दुसरा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. पॉलिटिकल भाग जो आहे त्याच्याबद्दल अंजलीताई आतापर्यंत थोड्या बोलल्या, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग जो आहे त्याच्याबद्दल जास्त बोलल्या. मी दुसऱ्या भागाबद्दल सुरुवातीला बोलतो, पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. घर बदललं, मालकं बदलली तरी मांजर मात्र ते घर सोडत नाही. त्यामुळे सरकार जरी बदलत असली तरी हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मांजर आहे ते मात्र घर सोडत नाही. ते आधीच्या घरामध्ये सुद्धा मुक्तपणे वावरतं आणि नव्या घरात सुद्धा मुक्तपणे वावरतं. हे मांजर म्हणजे आपल्याकडची नोकरशाही आहे आणि ती सगळ्यात भ्रष्ट आहे. जर महाराष्ट्रातीलच नव्हे तर अख्ख्या भारतातील सर्व हे जे बाबू लोक आहेत त्यांच्या संपत्तीची चौकशी केली तर 90% बाबू लोकांकडे तुम्हाला करोडोची संपत्ती मिळेल. हे जागतिक सत्य आहे. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की तुम्ही म्हणालात ना खाऊंगा ना खाने दूंगा. गेली 11 वर्ष हे जे वाक्य आहे ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आहे आणि गेली 11 वर्षामध्ये विलासजी संपूर्ण केंद्र सरकारमधल्या एकाही मंत्र्यावर गैरव्यवहाराचे किंवा अपहाराचे किंवा भ्रष्टाचाराचे आरोपही आजपर्यंत विरोधक लावू शकला नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करू नये. आता प्रश्न आला आहे महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्रामध्ये आज जो विषय आहे की ह्या पुण्याच्या जमिनीवर कोणीतरी अहवाल दिलाय. हा अहवाल सुद्धा सर्व बाबू लोकांनी दिलेला आहे आणि हा अहवाल अजून आमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने स्वीकारला नाही. त्यामुळे जो अहवाल स्वीकारला नाही, अहवाल कोणी केला ह्याला आम्ही जबाबदार नाही. जर तो अहवाल चुकीचा असेल तर माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील, नवीन अहवाल घेतील. परंतु एक अहवाल जो कुणीतरी बाबू लोकांनी बनवलेला आहे त्याच्यावरनं आम्हाला कोंडीत पकडून आम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करू नये. बरं, ठीक आहे. उपप्रश्न अनेक आहेत, त्याची सुरुवात केली तर आपली मुलाखत होईल 1 to 1. त्याच्यामुळे राजापूरकर यांच्याकडे जातो आणि नंतर सूरजजी तुमच्याकडे शेवटी येणार आहे. काय आताच येऊ? सूरजजी बोला. मला काय झालं विलासजी. नाही सूरजजी, हा बोला. नाही मला बोलू द्या, कारण तुम्ही आमच्या निगडीत बोलताय त्याच्यामुळे बोलणं खूप गरजेचं आहे. आणि कुणीतरी येतं, स्वतःच फिर्यादी बनतं, स्वतःच चौकशी करतं आणि स्वतः जज बनून आमच्यावरती आरोप करतं आणि निघून जातं. मी अंजलीताईचं ऐकलं, मनापासून ऐकलं. मी अनेक चॅनलवर डिबेटवरती ज्यावेळेस बसतो त्यावेळेस त्या दरवेळी मी ज्यावेळेस येतो त्या डिबेट मधून निघून जातात, कारण त्या सत्य ऐकू शकत नाहीत. ते सत्यापासून पळ काढतात. तुम्हाला जर तुमच्या बाजू खरी असेल तर तुमची तयारी पाहिजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती विरोधकांसोबत बोलण्याची. तुम्ही फक्त आरोप करणार आणि निघून जाणार. तुमची मानसिक वैयक्तिक मी त्यांना बोल वैयक्तिक होऊ नये एवढाच उद्देश. वैयक्तिक आम्ही वैयक्तिक त्यांच्या कधी बोललो वैयक्तिक आम्ही बोलतो ते म्हणजे आमच्या कुटुंबापर्यंत. ठीक आहे तो मुद्दा नाहीये. हा तो मुद्दा नाहीये, ते आता नाहीये, त्याचं उत्तर द्यायला. आपण मुद्द्यावर बोलू. नाही, मी मुद्द्यावरती येतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून ही यांची बाजू कळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. या आतापर्यंत कधीच कुठल्या आरोपाला उत्तर देत नाहीत, फक्त आरोप करणे, निघून जाणे त्यांचं काम आहे. आताच्या प्रकरणात सुद्धा त्या स्वतःच फिर्यादी बनल्या, स्वतःच ऐका ना, मुद्दा अंजली दमानिया हा मुद्दा नाहीये महाराष्ट्राचा, लक्षात घ्या. त्यांच्यासारख्या जे मूलभूत प्रश्न आहेत ना त्याच्याबद्दल आपण बोलूया. सांगा, पुण्याच्या प्रकरणामध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार 99% भागीदारी त्यांची तिथं असताना सुद्धा आज अहवाल येतो, सांगितलं जातं की हो सगळा फ्रॉड झालाय. नाव का नाहीये विलासजी? एक तरी मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आपल्या माध्यमातून आज दिवसभर जे चॅनल बातम्या चालवत आहेत, आपल्या चॅनल सहित सगळे चॅनल जे बातम्या चालवत आहेत, महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी सांगितलं की मुठ्ठे कमिटी नेमण्यात आलेली नाही. अशी कुठलीही कमिटी या चौकशीसाठी नेमण्यात आलेली नाही. आता हा अहवाल कुठून आला, कुणी आणला, अंजली दमनियासारखे अजून कुणी उठवून बसवले मला माहिती नाही. त्याच्यातली चौकशी सरकारने करावी. आणि असं घडू शकतं
असं घडू शकतं? तो काय अहवाल इथं बसलेला राजराजापूरकरजींचा नाही, अवधूत वाघांचा नाही, सूरज चव्हाणांचा नाही, विलास बडेंचा पण नाही. मी तुम्हाला बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट दाखवतो. अशा पद्धतीची कुठलीही समिती महसूल खात्याकडनं नेमण्यात आलेली नाही. हे बावनकुळे साहेबांचं आजचं अधिकृत स्टेटमेंट आहे. अजून तो अहवाल सरकारकडे प्राप्त व्हायचा आहे आणि मुठे नावाची कुठलीही कमिटी त्या ठिकाणी नेमण्यात आली नाही. विकास खरगे साहेबांच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी कमिटी नेमण्यात आलेली आहे. त्या कमिटीच्या अहवालानंतर पण त्याच्यावरती अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्या कमिटीच्या अहवालानंतर आपण बोलू शकतो. आता कोणीतरी उपटसुंबू येतात परदेशातून आणि येऊन आमच्यावरती आरोप करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे बघा, मी पुन्हा तेच म्हणतोय, हा आरोप त्यांनी एकट्याने केलेला नाहीये, त्यांचा एकट्याचा नाहीये. मला काय म्हणायचं, आज सगळ्या माध्यमांनी हा घोटाळा 500 रुपयामध्ये आज 1800 कोटीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न होतो. बोलायचं नाही महाराष्ट्रात? विलासजी, आपण पण एक जबाबदार पत्रकार आहात. आपण पण एखाद्यावरती एखादी 500 कोटी 500 रुपयाचा स्टॅम्प, 300 कोटीची जमीन, 1800 कोटीची जमीन बोलत असताना मला वाटते त्या प्रकरणाची सखोल माहिती घ्यावी. कसं असतं विलासजी, कुठली स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी, एक मिनिट, कुठलीही स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी चुकवण्यात आलेली नाही. 500 रुपयाचा स्टॅम्प म्हणजे स्टॅम्प ड्युटी नव्हे. तो एखाद्या कंपनीचा एखाद्या सोबत अग्रीमेंट होत असेल तर तो स्टॅम्प पेपर वर होत असतो. तो अग्रीमेंट आहे, त्याच्यावरती तुम्ही लगेच म्हणता सरकारकडनं 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ झाली. सरकारकडनं कुठलीही स्टॅम्प ड्युटी माफ झालेली नाही. त्या ठिकाणी ज्या वेळेस लँड ज्या कंपनीला टेक ओव्हर होणार होती त्यावेळेस त्या कंपनीकडनं पर्पज येतं. जर तुमचं पर्पज IT पार्क साठी होतं तर त्या ठिकाणी सरकारच्या धोरणानुसार ती स्टॅम्प ड्युटी माफ होते. जर तुमचं झालं तुमचं, मला वाटतं आपणच 1 to 1 करूया बाकीच्या पाहुण्यांकडून. बोलू द्या, मला पूर्ण बोलू द्या, माझी बाजू तरी मांडू द्या. तर ज्या दिवशी तिथलं पर्पज क्लिअर होईल त्या दिवशी स्टॅम्प ड्युटी भरण्याचं सरकारकडनं येत असतं. त्या दिवशी तिथं स्टॅम्प ड्युटी भरली जाते. स्टॅम्प ड्युटी चुकवली, 300 कोटीचा घोटाळा, कलेक्टरनं अधिकृतपणे सांगितलं ही जमीन सरकारच्या ताब्यात आहे, कलेक्टरच्या ताब्यात आहे. मग तुम्ही एखादी प्रक्रिया राबवत असताना घोटाळा कसा म्हणू शकता तुम्ही? त्या ठिकाणी प्रक्रिया पाळल्या. ह्याच्यावरती 6 लोकांची कमिटी सरकारकडनं नेमण्यात आलेली आहे. 6 लोकांच्या कमिटीचा अहवाल आल्याच्या नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल. इथं कुठेही चुकीचं घडलेलं नाही. परंतु काही लोक सिलेक्टिव्ह टार्गेट ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम करतायत. राजापूरकरजी, जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर त्यांच्या प्रत्येकाला आता ते मी तर पहिल्यांदा अभिनंदन करतो की पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणीतरी बोलायला आलं. सुराजी, ही मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी ह्या सगळ्या प्रश्नांवरती. कौतुक करतो मी तुमचं. राजराजापूरकरजी, सिलेक्टिव्ह टार्गेट केलं जातंय का अजित पवारांना? ते मुळात विलाजी, मला एक 2 गोष्टी याच्यावरती बोलायला मला सांगावं वाटेल आणि त्याच्यावरती प्रकाश टाकू. पण त्याच्यामध्ये पहिली एक गोष्ट अशी आहे की मी कोणाची बाजू घेणार नाही, मी कोणाच्या बद्दल त्या ठिकाणी आक्षेप करणार नाही. पण मला सांगणं असं आहे की नाही, तुम्ही बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहात. आज मला बेधडकपणा बघायचा आहे तुमचा. सांगतो ना मी. काही वर्षापूर्वी ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकारमध्ये होतं, 2019चा वयाचा काळ होता आणि त्यावेळेला मला आठवतंय की नवाब मलिक साहेब हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि नवाब मलिक साहेबांवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती दाऊद इब्राहिमच्या कुणा नातेवाईकाची कधी काळची जमीन ती वाया जी आहे ती जमीन कोणाला तरी विकली गेली होती आणि ती जमीन नवाब मलिकांकडनं काही खरेदी विक्री केली गेली आणि त्याचा संदर्भ जोडून नवाब मलिक ये दाऊद इब्राहिम का आदमी है, नवाब मलिक ने आतंकवाद को जन्म दिया है जमीन खरेदी करके, असं करणारे देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी 70,000 लोकांना घेऊन मुंबईत मोर्चा काढला. एका बाजूला दाऊद इब्राहिमचा फोटो, एका बाजूला नवाब मलिकांचा फोटो आणि नवाब मलिकांचं पूर्ण आयुष्य खराब करून टाकलं. आणि नवाब मलिकांना या देशाचा आतंकवादी, अतिरेकी, गुन्हेगार, कातील असं करून सगळं केलं आणि शेवटी काय झालं तर आज नवाब मलिक साहेब त्यांच्यासोबत महायुतीमध्ये आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की क्लीन चिट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी झाली आहे. या कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर किरीट सोमय्या आणि या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर फडणवीस साहेब. काय होतं माहितीये का की कुठलंही प्रकरण समोर आलं की त्या प्रकरणाबद्दल खूप काय बोलायचं, एखाद्याला मर्डरर, कातील, गुन्हेगार, अपराधी असं सगळे मोठे मोठे लेबल लावून टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याला क्लीन चिट द्यायची. हा भाग वेगळा झाला. पार्थ पवारांच्या बाबतीमधलं प्रकरण आहे. आदरणीय साहेब स्वतः म्हणाले
की सदर प्रकरणाबद्दल त्याची सखोल चौकशी व्हावी. या चौकशीच्या अंतिम टप्प्यामध्ये जे जे काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये कोणावरती कोण आरोपी असतील किंवा जे काय असेल याचं जे काही समोर सिद्ध होईल त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. हा एक भाग सगळ्यात आला. पण या सगळ्यांच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट जी सांगायची आहे ती म्हणजे की आताच मी काही वेळापूर्वी काही वकिलांशी बोललो पुण्यामध्ये. येणाऱ्या 2 दिवसामध्ये मी आपल्यासमोर 10 डॉक्युमेंट्स ज्याच्यामध्ये सरकारची कोट्यावधी रुपयाची त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी बुडवली गेलेली आहे, अशा प्रकारचं काम निबंधकाकडनं होत आहे. अशा प्रकारचं काम काही अधिकाऱ्यांकडनं, सरकारी अधिकाऱ्यांकडनं होत आहे. मला सांगायचा भागाचं आहे की पार्थ पवार इज ओनली द पिक्चर. लक्षात घ्या, अधिकाऱ्यांकडनं कशा म्हणजे आता पार्थ पवारांची कुठली कंपनी काय मला याच्याबद्दल काही माहित नाही, पण अशा प्रकारे माहित नाही राज राजापूरकरजी आता भाजपबद्दल तुम्ही एवढं सांगताय, राज्यातला विरोधी पक्ष तुम्ही आज विसरलात की काय? महाराष्ट्रातले हे उभ्या महाराष्ट्रातले अशा प्रकारचे भूखंड जर गिळले जात असतील तर विरोधी पक्ष म्हणून त्याच्यावर आवाज उठवणं कुणाचं काम आहे? विलास एकच मिनिट, अवधूत वाद जे आहेत, काही दिवसापूर्वी आमदार रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांनी सिडकोचं अध्यक्षपद असताना त्या ठिकाणी कितीतरी 1000 कोटीची जमीन ही त्या ठिकाणी गैरव्यवहार करून लाटली, हा खुला आरोप केला. कोर्टामध्ये याचिका देखील सादर केलेली आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चुका शब्द आला नाही. आम्ही विरोधी पक्षाचा म्हणून कधी गप्प बसणार नाही. आमची भूमिका आहे सत्याच्यासाठी भांडणं, न्यायासाठी आवाज उठवणं. पण या पहिली क्लीन चिट तुमच्या नेत्यांनी दिली आहे, पहिली क्लीन चिट तुमच्या नेत्यांनी दिली आहे. आम्ही कसं देणार क्लीन चिट? अहो सरकारमध्ये हे बसलेत ना, मुख्यमंत्री हे, गृहमंत्री हे. मला वाटत नाही पार्थ असं काही करेल. आम्ही कुठून क्लीन चिट देणार? आम्ही सुप्रियाताई सुळे यांनी पहिली क्लीन चिट दिली की नाही? एक सेकंड विलास, सांगू तुम्हाला मी, तुमची मुलगी आहे, विलास एक मिनिट, तुमची मुलगी आहे किंवा तुमचा एक मुलगा आहे, तुमच्या मुलीबद्दल तुमच्या मुलाबद्दल जी आत्मीयता आणि प्रेम असतं सगळ्यात पहिले तुमच्या काय येणार? मेरा लडका निरपराध है, माझी मुलगी निरपराध आहे. मग कुटुंब सांभाळाय ना यार. या महाराष्ट्रात मध्ये राजकारण करताय तुम्ही, सगळं तुमच्या सोयीचं कसं असेल बरं? आम्ही सोयीचं नाही म्हटलं ना, पण जर ज्या वेळेला ह्या गोष्टी आल्या समोर त्याला पवारसाहेब काय म्हणाले की सदर प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. ठीक आहे, अवधूत वाघ हे म्हणतात क्लीन शीट देणारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढली आहे तुम्ही. अवधूतजी बोला. या विषयामध्ये जसं सूरज चव्हाण म्हणाले आणि मी पण आधी म्हणालो आणि विलासजी, आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. एक गोष्ट नक्की की प्रकरण गंभीर आहे. एक गोष्ट नक्की की आताच कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून फाशी देणं पण योग्य नाही. ह्या दोन्ही स्टेटमेंट्स आहेत. प्रकरण गंभीर आहे का? नक्कीच आहे. इथे जर कोणी शासनाची डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जर फसवणूक केलं असेल तर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे का? मिळाली पाहिजे. तो कुठचाही असो, कोणी असो, कोणाचा मुलगा असो किंवा भाचा असो, याने काय संबंध राहतो? जसं तुम्हीच म्हणालात की सुप्रियाताईंनी पहिल्याच दिवशी स्टेटमेंट दिली की पार्थ असं काही चुकीचं करणार नाही. आता पार्थ त्यांचा भाचा आहे म्हणून त्यांनी ही बाजू घेणं हे स्वाभाविक आहे, परंतु राजकारणामध्ये आपल्या मुलाने खून केला म्हणून माझा मुलगा खून करणार नाही असं म्हणणं योग्य नाही. इथे अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण द्यावं लागेल की अहिल्याबाईंच्या मुलाने ज्यावेळी अतिशय वाईट प्रकारे कृत्य केली होती त्यावेळी त्याच अहिल्याबाईंनी आपल्या मुलाला हत्तीच्या पायी दिलं होतं. त्या अहिल्याबाईंचा, अहिल्यादेवींचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आपण वारसा घ्यायचा की सुप्रिया सुळेंचा वारसा घ्यायचा हे महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे. मी आता पुन्हा सांगतो की जी समिती सूरजजी म्हणाले त्यात तथ्य आहे. ही मुळे समिती आणि फुले समिती आम्हाला पण काही माहित नाही. आज जे काही खरगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमली आहे आणि खरगे साहेब हे कोण होते? मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर होते. त्यानंतर ते वन खात्यामध्ये सेक्रेटरी होते. त्यानंतर ते अगदी ठाकरे साहेब ज्यावेळी उद्धवजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्या चीफ मिनिस्टर्स ऑफिसमध्ये सेक्रेटरी होते. ते एकनाथ शिंदेच्या मंत्री याच्यामध्ये ऐकू नका, परंतु अशा प्रकारचा अतिशय निष्कलंक व्यक्तिमत्व असलेला माणूस ज्यावेळी आपली स्वतःची तुम्ही जे म्हणताय की चौकशी समिती आहे त्यातला ज्यावेळी अहवाल बाहेर येईल त्यावेळी आपण चर्चा करणं अधिक योग्य ठरेल. आज आलेला जो अहवाल आहे त्याला ना आगा ना पिछा ना बोंडा ना फे, तर अशा अहवालावर चर्चा करणं मला वाटतं की वेस्ट ऑफ टाइम आहे. ठीक आहे. मग प्रश्न सूरजजी हा आहे, तुम्हाला माहिती आहे साधा पेन चोरला काय, मोबाईल चोरला काय, काही जरी चोरलं, समजा चोरी झाली
तर त्या प्रकरणामध्ये जे जे कोणी सहभागी असतील त्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल होतो। माझं म्हणणं आहे की कोर्ट ठरवेल दोषी आहे की नाही आहे, पण प्रथमदर्शनी अमेडिया कंपनीच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला, गुन्हा नोंद झाला, 2 गुन्हे नोंद झाले त्याच्यामध्ये, पण तिथं दिग्विजय पाटलांवरती गुन्हा नोंद होतो, पार्थ पवार यांच्यावर होत नाही। हा जो प्रश्न आहे ना, त्याच्याबद्दल लोकांचं म्हणणं आहे की एवढं का वाचवलं जातंय? विलासजी, खरं तर हा एक चौकशीचा भाग आहे, त्याच्यामुळं मी जाहीररित्या बोलणं योग्य ठरणार नाही, कारण चौकशीच्या चालू आहे, त्याच्यामध्ये अहवाल येणं बाकी आहे। मला विषय माहित आहे, या विषयाचं वस्तुस्थिती माहित आहे, परंतु चौकशी चालू असताना आमच्यासारख्या एक जबाबदार व्यक्तिमत्वाकडनं बोलणं, परत तुम्ही म्हणणार की ह्यांना असं ऑलरेडी सगळं माहिती होतं, यांच्याच पद्धतीने बनला, कारण फॅक्ट्स जे आहेत त्या अहवालाच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स सहित जनतेच्या समोर येणार, त्याच्यामुळं फसवणूक झाली का कायद्यानुसार त्या ठिकाणी झालेले या सगळ्या गोष्टी अहवालाच्या नंतर महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतील। आता सध्या झालंय काय की कोणीतरी येतं लगेच त्याच्यामध्ये एवढ्या कोटीचा घोटाळा, आता आपल्याही बोलण्यामध्ये आपल्यासारख्या म्हणजे महाराष्ट्रातल्या जबाबदार चॅनलनी एखाद्या अहवाल येतो, त्या अहवालावर त्यांना अधिकाऱ्याची सही आहे, नाही एक सांगतो सूरजजी एक मिनिट अहवाल सोडून द्या, हे बघा अहवाल आताच ठेवला बाजूला, हे बाकीचे जे कागदपत्र आहेत ना या सगळ्या घोटाळ्या संदर्भातले त्याच्याबद्दल बोला। विलासजी मला बोलू द्या ना, मला बोलू द्या। माझं काय म्हणणं आहे की आपलं तुमचं पर्टिक्युलर असं नाही बोलत आहे की आज दिवसभर मी माध्यमामध्ये बघतोय की चॅनल सुद्धा कुठली गोष्ट बातमी लावत असताना त्या अहवालावरती आपण पण पाहाल सिग्नेचर आहे का, सही आहे का, कुणाची शिक्का आहे का, काहीही मागं पुढं नाही, त्याच्यावरती आज दिवसभर आम्ही बघतोय बातम्या चालू आहेत। राज्याचे महसूल मंत्री म्हणतात अशा पद्धतीची आम्ही कुठलीही कमिटी नेमलेली नाही, तरी त्याच्यावरती बातम्या चालू। मला म्हणायचं की या प्रकरणामध्ये एक चौकशी समिती नेमली आहे, महाराष्ट्रातल्या जबाबदार अधिकारी त्या चौकशीमध्ये, त्यांचा आतापर्यंतची कारकीर्द निष्कलंक निष्पक्ष राहिलेली आहे, अशी लोक नेमले, त्यांचा अहवाल येऊ द्या। त्याच्यामध्ये जर खरेच गुन्हेगार असतील तर मला विश्वास आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी लोक आहेत, त्याच्यामध्ये जर दोषी असतील तर ते नक्की त्याच्यावरती कारवाई करतील, परंतु सगळं अहवाल येण्याच्या आधीच काही लोक ऐका ना सूरजजी, मी म्हणालो ना तुम्हाला अहवाल दिला तिकडे टाकला बाजूला, मुद्दा हा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे प्रकरणाचे पेपर्स आहेत ना, हे सगळे ह्या पेपरमध्ये जे आहे ना त्याच्याबद्दलच मी तुम्हाला विचारतोय, बाकी सोडून द्या ना ते अहवाल विवाद। विलासजी, त्या पेपरच्या आधारावर मी आपल्याला सांगतो, त्या चौकशीमध्ये आपल्याला कुठेही चुकीचं झालेलं आढळणार नाही, हे जबाबदारपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगतोय, कुठेही चुकीचं काहीही घडलेलं नाही। काही त्रुटी असतील त्या त्रुटी नक्की पूर्तता आम्ही करू, परंतु चुकीच्या पद्धतीनं जमिनी लाटल्या 42 कोटी कधीपर्यंत भरणार, 42 कोटी कधीपर्यंत भरणार? एक मिनिट विलासजी, प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया असते, ती प्रक्रिया शासनाच्या वेळेनुसार पूर्ण करावं लागतं, ज्यावेळी त्या प्रक्रियेचा भाग येईल त्यावेळी ते पूर्ण करतील, काय त्याच्यामध्ये घडायचं ते घडेल, त्या अहवालामध्ये सगळ्या गोष्टी पुढे येतील। म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की सिलेक्टिव्ह टार्गेट राष्ट्रवादीला केलं जाते। कालही तुमच्या माध्यमातून अंजली दमनिया कालही सुद्धा या गोवंडी मधल्या पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयासाठी अजितदादांनी ताकद वापरली, त्याच्यामध्ये काँग्रेसवाले किती जणांनी, मला सांगा बरं, त्याच्यामध्ये दुरान्वय संबंध अजितदादाचा नाही, बीएमसीच्या माध्यमातून ते हॉस्पिटल चालतंय, पीपीपी तत्वावरती ते हॉस्पिटल होणार आहे, जे आरोग्य खात्याशी निगडीत आहे, त्याचा दूर पर्यंत कुठेही राष्ट्रवादीची संबंध येत नाही, तरी ह्या बाई खुशाल माध्यमासमोर येऊन म्हणतायत की अजितदादांनी हे केलेलं आणि यांना जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी ठीक आहे। आता त्याच्यावर एक वेगळी चर्चा करूया, हॉस्पिटलच्या मुद्द्यावरती वेगळी चर्चा करूया, पण एक गोष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये गाडीभर पुरावे घेऊन निघालेले सुद्धा, आरोप झालेल्या सुद्धा सगळ्यांना नंतर क्लीन चिट मिळाली आहे। हे क्लीन चिट मिळालेले नंतर कसे सत्तेत जाऊन बसतात हेही महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेनं कुठल्या समितीच्या अहवालावर, कुणाच्या आरोपांवर, कुणाच्या निर्णयावर विश्वास ठेवावा हा खूप मोठा प्रश्न आहे, आणि विश्वासच कुणावर ठेवावा हा सवाल आहे। या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, पण प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा, प्रेक्षकांना काय वाटतंय, प्रेक्षक हे सगळं बघतोय त्याच्यापर्यंत पोहोचतंय, जमीन प्रकरणात पार्थ पवारांना अभय दिलं जातंय असं वाटतं का?
यावर प्रेक्षकांना 93% प्रेक्षकांना वाटतंय होय अभय दिलं जात आहे, 60% प्रेक्षक म्हणतात नाही आहे। पण प्रेक्षकांच्या मनातली ही जी भावना आहे ते राजकीय नेत्यांना मात्र अजिबात मान्य नाही आहे। ते म्हणतात अभय विभय काय नाही, सगळं कायद्यानं सुरू आहे। बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।